फायनली 3 दिवसाच्या प्लॅनिंग नंतर आपण पोहोचलोय गोव्यामध्ये. हाय, हॅलो गाईज. सो फायनली आम्ही निघालोय. ही पोरगी दिवसभर माझ्याशी भांडली आणि आत्ता माझ्यासोबत निघाली गोव्याला. त्याच्यावरती सॉरी बोल मला. सॉरी बोल. हां भरलंय. मम्मी टाटा कर. वाचलं आपले पण करायचं काय. त्याचं टॅक्सी काउंटर आहे, प्रीपेड टॅक्सी. आम्ही स्वस्तात मस्त रिक्षा बुक केली आहे कारण टॅक्सी खूप कॉस्टली आहे. रिक्षा पण टॅक्सीसारखेच आहेत. फायनली चेक इन झालं आहे सकाळी 8 वाजताच. चाललो आहे आम्ही रूमवर. असे कॉटेजेससारखे रूम्स आहेत. रात्री झोपेतून उठलो आहे, गाडीत बसलो आहे, गाडीतून उतरलो आहे. गाडीत बसल्यावर ऑलमोस्ट झोपलोच. झोपून उठला डायरेक्ट उतरला. ॲक्च्युली आमचं ड्रॉप होतं मडगावला, बट आम्ही मडगावला नाही उतरलो, थिविमला उतरलो. कारण तिथून हे लोकेशन खूप जवळ आहे. म्हणजे आम्ही अर्धा पाऊण तासात पोचलो असेल. जर मडगावला उतरलो असतो तर आम्हाला दीड ते 2 तास लागले असते, प्लस एक्स्ट्रा प्राईस लागली असते, पे करावे लागले असते. आणि हे बार आहे, एवढा पूर्ण पूल आहे, पूल एरिया आहे. त्या साईडला अर्धे कॉटेजेस आहेत, ह्या साईडला वेगळे रूम्स आहेत. हे रूम्ससारखं आहे. आणि आता मी मागे राहिली, बाकी सगळे गेले पुढे. पण ट्रेनचं जेवणच भेटलं नाही आम्हाला पे करून पण, कारण लेट झाला. सो हा आहे आमचा रूम. हा आहे रूम. सॉरी, चाय बनवलं, कॉफी बनवलं, ब्लॅक कॉफी बनवली. घरून मम्मीने बिस्किट दिलेलं, गुड डे. बघू आता डे गुड जातो आहे का नाही जाते. आणि टी व्हीला काहीतरी छोटंसं छाक गाणं लावते. प्लीज आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. हां जा. हे काय दिलंय काय माहिती त्या बाबांनी. असं पकडायचं, वाकडं तिकडं होतं. शिशा भेटतो तिच्यामुळे मला शिशा पिणार. आपण व्लॉगिंग मध्ये टाकायचंय हे. दुपारचा व्ह्यू आहे हा बेसिकली. इथे सो आता मी चाललो आहे थोडंसं. आता कोणत्या बीचवर जायचं आहे बाबा? ठीक आहे, पहिला खाऊ, कारण सकाळपासून आम्हाला काय खायलाच भेटलं नाही. काहीच प्रॉपर खायला भेटलं नाही. काय खाल्लंय काय माहिती. आमची ब्लॉगर डेट्स लावते. गाईज, बिझनेस वुमन्स त्यांचे प्रोडक्ट सेल करत आहेत. हाय
बसायचे पैसे आहे तिथे? मग ऐकलंच नाही कसं करतात. डोळ्याला पण केलं असेल तर ना व्हिडिओ कॉल करण्यात बिझी होता. व्हिडिओ कॉल करायचे होते मित्रांना. माझे मित्र प्यारे मित्र आहेत. आणि आम्ही काय लग्नच नका ना करू, मित्रांनाच घेऊन बसा आयुष्यभर. काय चुकीचं बोलते? ते ब्लॉग मध्ये बोल ना. बोलणार आहे, व्लॉगच चालू आहे माझा. व्लॉगच चालू आहे. मित्र मित्र पाहिजेत नुसते. याचे जे मित्र जे कोण ऐकताय ना त्यांच्याबद्दलच बोलते. बरोबर तुम्ही समजलाय, तुमच्याबद्दलच बोलतेय मी. त्याच्यामुळे आमची भांडणं झाली. आता फोटो काढायला सांगितलंय, 1-2 मोजून फोटो काढायला सांगितलं. चांगली पोज देऊन उभी होती. सगळा मेकअप केलाय माझा उन्हात उभा राहून. आणि हा काय करत होता? मित्रांबरोबर व्हिडिओ कॉल. बघा तो पोरगा कसा फोटो काढतो. त्याचा फ्रेंडचा का होईना भरे कॉलवर बोलतोय पण दुसऱ्या फोननी फोटो काढतोय. तसा हा स्वतःचा फोन, माझा फोन ठेवलाय खिशात. स्वतःचा फोन म्हणजे माझ्या फोननी फोटो काढतो. का तो iPhone 15 आहे, 16 पेक्षा कमी आहे जरा. हा 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 माझा 16 ही आहे, पण तरी पण ह्यानी 15 मध्ये फोटो काढायला म्हणून फोन काढलाय. थांब झालं, माझ्या मित्राचा फोन आलाय. आणि हा आलाय आमचा चहा. काय काय मागवलंय मिस्टर देठ्यांनी. मेबी चायसोबत हे बिस्किट कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि मी जस्ट अंघोळ करून आली आहे कारण खूप लेट झाला आहे आम्हाला. आणि कपडे भेटत नव्हते म्हणून गाऊनच वेअर केला आहे. नाश्ता करू, रेडी होऊ आणि निघू. आता वैभव ब्रश करतोय. त्याला काय नवीन सुचलंय, बाथरूम घालायचं कालपासून. अच्छा, चप्पल पण राहिली आहे. त्याला चप्पल पण दाखवायची आहे. माझी तर काल त्याने घाण केली आहे चप्पल. बघ तुझी चप्पल कशी आहे. तर खूपच एस्थेटिक लुक देतोयस. म्हणजे तूच करणार आहेस का सगळं ब्लॉगिंग? मी फक्त व्हॉइस ओव्हर देऊ काय मागून? हा हा ब्रेड ऑमलेट. वाव. आणि त्या किटलीमध्ये काय आहे? चाय स्पेशली माझ्यासाठी मी मागवला आहे. जिंजर चाय बरोबर. ब्रेड ऑमलेट एक. हां, पराठ्यासोबत बटर लावून खाऊ शकतोस. त्यांनी चिवडा वगैरे पण दिलाय. मे बी तिकडे फरसांसारखं, मिसळसारखं. बिस्किट दिलंय कॉम्प्लिमेंटरी. गेल्यासारखी छान वाटतं. मी जे सांगितलं त्यांना आउटफिट डिसाईड केली. दिस वॉज माय आउटफिट. पंचिमला जायचं. तिथे पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत एक्सप्लोर करायच्या. गाडीवर बसलो आहे, ऊन भरपूर आहे. इथे हेल्मेट घालणं खूप कंपल्सरी आहे. काल आम्हाला फाईन पण बसला असता. बसता जस्ट आम्ही कन्व्हिन्स केलं. बोलला जा 500 रुपये कॅश द्या मला आणि तुम्ही जा. आता कॅश तर नव्हते, आता जीपे आणि गुगल पेच्या जमान्यात काय कॅश. बोला दुकानात जाऊन घ्या. दुकानवाल्याकडे पण नव्हते लकीली. दुकानवाल्याकडे पण नव्हते लकीली.
मग दुकानवाला बोलला की जा. मग ट्रॅफिकवाल्याला बोललो नाही आहे कॅश, जीपेवर करा. मग तो बोलला जीपेवर 1000 रुपये द्यावे लागतील. बोललो आता 1000 रुपये पण खूपच झाले. मग 2 मिनटं तो पण शांत, आम्ही पण शांत. मग तोच बोलला जा जा पुढे जाऊन घेऊन या कुठून तरी. म्हणजे एक्झॅक्ट सोडला आम्हाला की जा तुम्ही. मग काल आम्ही बागा बीच फिरतो. आज चाललोय पश्चिम मार्केटला. कलर का नाही येते तुला? मला काय बोलतात, आपण कुठे आलो? तुला फोन येतोय, शशांक बोराडे. मोस्ट ऑफ फॉरेनर्स आहेत. कलरफुल घरं, कलरफुल बिल्डिंगी. वाव, असे फोटोशूट करायला मोस्ट ऑफ पीपल इकडे येतात. काल होती ना बागा बीचला. काय शॉपिंगच केलीस नाही? शॉपिंग वाली पैसा नाही वेस्ट करायचा वैभव. ओ माय गॉड, किती पब्लिक आहे बघ इथे वैभव. खूप गर्दी आहे. ही आहे क्रेज कलरफुल घराच्या बाहेर फोटो काढण्याची. याला इथे जेवढी माणसं राहत असतील ते बोलत असेल काय हा प्रकार, आमच्या घराबाहेर फोटो काढतात ते लोक. आता एक वैभवने किस्सा सांगितला. ते लोक पण असेच फोटो काढत होते एका कोणाच्या तरी घराच्या बाहेर. आणि त्या घरात एक म्हातारी होती. ती आली आणि तिने ज्या शिव्या दिल्या ह्या लोकांना, जसं की मागे साईडला 7 रिव्हर्स ड्रायव्हिंग प्रोव्ह. आणि आम्हाला एक कपल भेटला आणि आम्ही फोटोशूट करतोय कारण त्यांनी पण आमचं केलं. जे आपले आपण दुसरीकडे काढू. भरपूर प्लेस आहे. बिचाराला फोटो काढायलाच नाही भेटली जागा. आम्ही पहिलं तिथे उभं राहिलो. ह्याने माझे फोटो काढून घेतले. थोड्यात एक कपल आला. मग कपलला सांगितलं एक प्लीज आमच्या दोघांचे तरी काढू दे, कारण की दोघांचे फोटो काढायला आम्हाला चान्सच भेटला नाही. फोटो काढले आणि त्याचा सिंगल विचारायचा राहिला. आता परत आम्ही नेक्स्ट राऊंडला येऊ तेव्हा. कॅफे रोस्टर फोटो भेटेल. कलरफुल आहे ना किती वॉल, मस्त. मस्त रिफ्लेक्ट होईल ब्लॅक. द बॉम्बे कॅफे रोस्टर. ओके, मासा भेटते. ही सगळी डिशेसची नावं आपल्याला माहीत पण नव्हती. माचा, तियम फलाफल आणि काय ते तियम फलाफल ब्रँड आहे का काय काय माहिती, बट ते एक नाव झालं. अजून एक नाव आहे काय रे ते आपण बनवतो, तिरामिसू. तिरामिसू. हे सगळे परिणाम आहेत आमचे व्हिडिओ एडिटिंग करण्याचे, फूडचे मोस्टली. आणि खूप माणसांची गर्दी, नुसते फोटो व्हिडिओ काढायला नसतं. लोक रिअल लाईफपेक्षा काय रील लाईफ जगतायत दुनियेमध्ये. हां, आपल्याला इन्स्पायर्ड आहेत ते. तुम्ही ऐकलं असेल की नसेल माहीत नाही, पण हा काय बोललाय काय बोललाय म्हटलं इकडे जायचं आपल्याला. आणि काय बोललास परत? म्हटलं इकडे सगळ्या पोरी मस्त गोऱ्या छान दिसणाऱ्या आणि सगळे त्यांचे नवरे आणि बॉयफ्रेंड्स काळी. आणि मी काय बोलली त्याच्यावर? आपल्याला इन्स्पायर सिरियसली
परत फोटो काढायला यायचे, व्हिडिओ काढायचे आपल्याला. मग मी इथे पण शूट घेतलं. बरोबर बोललास रे. इथे शूट हे घेतलं. बघा, आता 2-3 मी एक्झाम्पल दाखवलेत. वैभव बोलला त्याचे. अजून एक्झाम्पल भरपूर दाखवते मी. आम्ही थोडंसं सेमच आहे. आम्ही थोडंसं बाहेर जाऊन काहीतरी घसा. अशी लोक ट्विनिंग करून चालतात गोव्यामध्ये. त्यांच्यातला पण एक येडा आहे, तो उभा आहे. काय हे असं ट्विनिंग करून बँडवाले करून चालतात काय माहिती. महाराष्ट्रात आम्ही यांना बोलतो बँडवाले, मराठी भाषेमध्ये. त्यांच्या हातात द्यायचे बँड आणि सांगायचे वाजवायला बँडवाले. माझ्या हातात एवढं सगळं दिलं आहे. हां, त्याचा पल्पी ऑरेंज घेऊन चालायला लागला परत एकदा. त्याला थोडंसं बॅकग्राऊंडनी शूट पाहिजे होतं. ॲक्टिंग करताना चालत चालत जाणार, जसं काय सोलो ट्रिपमध्ये आला आहे. तो ॲक्च्युली सोलो ट्रिपमध्येच आला आहे. बॅग बिग स्वतः घेतो, ट्रेनमधून उतरतो, मला बघत पण नाही. ते शूट करायचं राहिलं ॲक्च्युली. आम्ही झोपेतून उठलो आणि डायरेक्ट करायला लागलो. चाललं काही. सो आम्ही आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही इन्स्टाला एक व्हिडिओ बघितलेली, क्लारा बीच हेवन म्हणून काय आहे त्याची लोकेशन काढून आम्ही आलो आहे. आता बघत आतमध्ये जाऊन काय कसं आहे, एंट्री वगैरे आहे नाही. ओके आहे नोच बीच. ओ माय गॉड, बापरे, भरपूरच क्लासी. इथे आलो आहे आम्ही. क्लारा, हो माय गॉड, बरोबर बीच. आणि आम्ही चांगला कॅमेरा पुसायचा असा. हो. आमच्या बजेटमध्ये नव्हता क्लाराचा. नाही, हे आम्ही स्किप करणार, हे व्लॉगमध्ये नाही येणार. कारण तुम्हाला सांगते, आम्ही पार्किंग केली, सेम शर्ट घातलेला एक मुलगा होता माझ्यासोबत. सगळे आजूबाजूचे पब्लिक हसायला लागली. आणि सेम आम्ही रेस्टॉरंटच्या एंट्रीला गेलो, तिथे सध्या तोच समोर उभा. आणि हा ठीक आहे, मॅक्सची शॉपिंग अशीच असते, त्यामुळे स्ट्रेट शॉपिंग करायची. खूपच सेम नसतं. सो